तर ठाणे कोस्टल रोडवरून भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। मंगळवारी मंत्र्यांनी योजनेत घोटाळा झाला नसल्याचं सांगूनही भाजप आमदार कंत्राटाच्या एसआयटी चौकशीवर ठाम आहेत। त्यामुळे ही एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याची खेळी आहे का असा संशय आता व्यक्त केला जाऊ लागलाय। पाहूया। ठाण्याच्या कोस्टल रोडवरून भाजपनं शिंदेंना घेरलं। कोस्टल रोडच्या कंत्राटाची एसआयटी चौकशीची मागणी। कोस्टल बहाणा, एकनाथ शिंदे निशाणा। ठाण्याच्या कोस्टल रोडवरून भाजपनं एकनाथ शिंदेंची कोंडी केल्याची चर्चा आता जोर धरू लागली। मंगळवारी विधान परिषदेत ठाण्याच्या कोस्टल रोडच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली होती। ही मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळली। शंभूराज देसाईंनी कोस्टल रोडच्या कंत्राटाची संपूर्ण माहिती दिली। त्या माहितीने सुद्धा भाजपचं समाधान झालं नाही। शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांच्या माहितीवरून सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला। ज्या प्रकारे शंभूराज देसाईंनी या संदर्भात उत्तर दिलं आणि आमचं असं म्हणणं आहे की अधिकारी त्यांची शंभूराज देसाईंची दिशाभूल करतात आहे आणि म्हणून ते सभागृहात चुकीचं उत्तर देत होते। भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीत असलेल्या MMRDAच्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। या अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून 1300 कोटींचा प्रकल्प 2700 कोटी रुपयांचा दाखवला असा सवाल त्यांनी केला। शंभूराज देसाईंच्या उत्तरानं आपलं समाधान झालं नसून ठाणे कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा झाल्याच्या आरोपावर ठाम असल्याचं भाजप आमदार परिणय फुके म्हणाले। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करण्यावर भाजप आमदार ठाम आहेत। त्यात कोणतेही राजकीय वर्दष्ट नाहीये। यामध्ये अधिकाऱ्यांनी परस्पर कोणतीही परवानगी न घेता, फायनान्स डिपार्टमेंटची कोणती परवानगी न घेता किंवा त्या विभागाची कोणती परवानगी न घेता त्यांनी परस्पर हे कामं देण्यात आलं असे आम्हाला सूचना आहे आणि या संदर्भात भ्रष्टाचार झाला ही आमची शंका आहे आणि म्हणून आम्ही काल सभागृहात हा विषय मांडला। त्यानंतर आज आम्ही काल आमचं समाधान झालं नाही म्हणून मग आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भातली तक्रार करणार आणि एसआयटी नेमण्याची आम्ही विनंती करणार आहे। भाजप आमदारांनी ठाणे कोस्टल रोडच्या चौकशीची घेतलेली भूमिका शिवसेनेला बुचकळ्यात टाकणार आहे। तरीही मंगळवारी विधान परिषदेत प्रकल्पाबाबत मांडलेली भूमिका ही सरकारची भूमिका असल्याचं भाजप आमदारांनी ठणकावलंय। ब्लॉक एस्टिमेट करताना 2021चा DSR PWDचा धरलेला होता। प्रत्यक्ष टेंडर हे 2024ला निघालं। त्यामुळे त्यावेळेचा DSR हा 2024चा होता। विस्तृतपणानं जवळजवळ अर्धा तास त्या प्रश्नावरती सभागृहामध्ये चर्चा झाली आणि कुठलंही अनियमितता त्या कामामध्ये झालेली नाही। ही सरकारची भूमिका काल सभागृहामध्ये मी स्पष्ट केलेली आहे। ठाण्याचा कोस्टल रोड फक्त बहाण आहे आणि खरा निशाणा एकनाथ शिंदे आहेत का या चर्चेनं आणखी जोर धरला। आता मुख्यमंत्री खरंच प्रकल्पाची एसआयटी चौकशी लावतात का याकडे शिवसेनेचं आणि विरोधी पक्षांचं बारीक लक्ष असणार आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।